फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आज आपण पाहतोय अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काही उमेदवार अपक्ष म्हणून ही उमेदवारी आपण घेऊन लढतायत, तर काही उमेदवार अधिकृत पक्षाकडून उमेदवारी घेऊन लढत आहेत। आज आपण या ठिकाणी इंचुली येथे आलेलो आहोत आणि इंचुली येथून जिल्हा परिषद मतदारसंघातून या इंचुली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्री झेवियर फर्नांडिस आपल्यासोबत आहेत। त्यांना महायुतीकडून ही AB फॉर्म देऊन त्याने उमेदवारी दिलेली आहे आणि ते उमेदवार म्हणून आज सर्वत्र प्रचार करत आहेत। मी तुम्हाला असं विचारते झेवियर सर की आज तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे महायुतीकडून, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आज खरोखरच मला महायुतीकडनं उमेदवारी दिली, त्यामुळे मी महायुतीच्या सर्व नेत्यांचे खरोखरच मनापासून आभार मानतो। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो। आपण ही निवडणूक लढत असताना या मतदारसंघात तिरंगी लढत चालू आहे। या तिरंगी लढतीचा आपल्याला काय असं वाटतं? शेवटी काय आहे माहिती आहे, अधिकृतच असतात। त्याच्यामुळे मी अपक्ष उमेदवार जे आहेत आमचे दोन्ही मित्र त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही, परंतु मला महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून मला ही सीट मिळालेली आहे। आमच्यासोबत भारतीय जनता पार्टी आहे, आमच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रित मिळून मला ही उमेदवारी दिलेली आहे। त्याच्यामुळे या तिन्ही पार्टींचा भरघोस असा पाठिंबा आहे। त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते हे सगळं एकत्र येऊन माझ्या प्रचारासाठी महायुतीच्या एका सीटसाठी सगळं प्रयत्न करत आहेत आणि तळागाळातील कार्यकर्ते मोठ्या इच्छेने, मोठ्या तन मन अर्पण करून माझ्यासाठी प्रचार करत आहेत आणि त्यांचा प्रचार बघितला आणि त्यांची मेहनत बघितली तर आमचा विजय हा निश्चित 100% यशस्वी होणार आहे। आता तुम्ही अवघ्या दुसऱ्या दिवशी, प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मतदारांकडून जो प्रतिसाद मिळत आहे त्यावर तुम्ही म्हणताय की माझा विषय निश्चित आहे। अजून 5 तारीखला निवडणूक आहे आणि 7 तारीखला आपला रिझल्ट आहे, तरीसुद्धा या 5 दिवसात आपण मतदारांकडे जाऊन काय तुमचा प्रचार करणार? महायुतीच्या माध्यमातून जी विकास कामं केली आहे ती सर्व पुढे ठेवून आणि विकासाच्या माध्यमातून जे आमचे शिंदेसाहेब आहेत, जे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि महायुतीचे सर्व नेते आणि त्यांच्या माध्यमातून जो झालेला विकास, हा विकास लोकांपर्यंत पोचवू, लोकांना तो अपेक्षित पुढे जो काय आहे विकास त्यांच्याबद्दल चर्चा करू आणि पुढे जाऊ। तुम्हाला मिळणारा मतदारांचा प्रतिसाद, सर्वसामान्यांचा कौल तुम्हाला आहे, असं जरी असलं तरी तुम्ही तुमच्या विजयाबद्दल काय सांगू शकाल? धनुष्यबाण ही निशाणी घेऊन तुम्ही लढत आहात। एकंदर सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर आपल्या विजयाचं आपण काय सांगू शकाल? नक्कीच ह्या 7 गावात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लोकांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आणि जी लोक आमच्याकडे ज्या जोमाने आणि ज्या इच्छेने जे प्रचार करतात हे सगळं बघितलं आणि सगळ्यांचा जो एक
आमच्याकडे वेग आहे आणि प्रचार करण्याची यंत्रणा आहे, त्यांच्या जोरावर आम्ही 100% निवडून येऊ आणि 7 तारीखला महायुतीचा गुलाल आम्ही उडू. आपल्यासोबत असलेले इन्सुली मतदारसंघाचे जिल्हा परिषदचे उमेदवार झेवियर फर्नांडिस याने 7 तारीखला विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार आहोत अशी ग्वाही ते देत आहेत. अशी मतदारांनी त्यांना ग्वाही दिल्यामुळे ते त्यांच्या जीवावर हा गुलाल उधळणार असं सांगत आहेत. मंगल कामत, आपला सिंधुदुर्गसाठी इन्सुली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.